उच्च शिक्षण पूर्ण करूनही अपेक्षित नोकरीच्या संधी मिळत नसल्याची भावना तरुणांमध्ये वाढत असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे. जेन झी पिढीतील सुमारे 51% तरुणांना त्यांच्या कॉलेज पदवीचा सध्याच्या रोजगाराच्या संधींमध्ये मर्यादित उपयोग होत असल्याचे वाटते. त्यामुळे पारंपरिक शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष कौशल्य आणि कामाचा अनुभव मिळवण्याकडे या पिढीचा कल वाढताना दिसत आहे. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग क्षेत्राच्या गरजा सतत बदलत आहेत. मात्र अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम अद्ययावत नसल्याने विद्यार्थ्यांना उद्योगाच्या अपेक्षांनुसार प्रशिक्षण मिळत नाही. यामुळे पदवी मिळाल्यानंतरही तरुणांना स्वतंत्रपणे नवीन कौशल्ये शिकावी लागतात. परिणामी डिग्री आणि प्रत्यक्ष कौशल्य यामधील अंतर अधिक स्पष्ट होत आहे. याशिवाय शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा वाढता बोजा हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतात किंवा कर्ज घेतात. मात्र त्यानुसार उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक ताण वाढतो. त्यामुळे कमी खर्चात आणि कमी कालावधीत कौशल्याधारित शिक्षण घेण्याकडे तरुणांचा ओढा वाढत असल्याचे दिसून येते. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते केवळ पदवीपेक्षा विशिष्ट कौशल्य, प्रत्यक्ष अनुभव आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांना अधिक महत्त्व दिले जात आहे. डिजिटल तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, प्रभावी संवाद आणि सर्जनशीलता यांसारख्या कौशल्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी अभ्यासक्रम अधिक व्यावहारिक आणि उद्योगाभिमुख करण्याची गरज अधोरेखित होत आहे. तथापि काही शिक्षण तज्ज्ञांचे मत असे आहे की पदवीचे महत्त्व पूर्णपणे कमी झालेले नाही. मूलभूत ज्ञान, विचार करण्याची क्षमता आणि शिस्तबद्ध शिक्षणासाठी पदवी आवश्यक आहे. मात्र त्यासोबतच कौशल्य विकासावर भर देणे ही आजची गरज बनली आहे. शिक्षण पद्धतीत संतुलन राखणे अत्यावश्यक असल्याचेही ते सांगतात. एकूणच जेन झी पिढीचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून डिग्री विरुद्ध कौशल्य या चर्चेला नवी दिशा मिळत आहे. भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेता शैक्षणिक प्रणाली आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी कमी करणे आणि विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.